हॅलो नमस्कार, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना। यंदा 10 एप्रिल 2024 वार बुधवारी आलेला आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन। प्रकट दिनाच्या निमित्ताने आपल्या अनेक सेवा उपाय करत आहोत। तसाच एक उपाय मी या आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। हा उपाय 10 एप्रिल स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत कधीही उंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। ही वस्तू अर्पण केल्यामुळे कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होईल आणि तुमच्या मुलांची, घराची, पतीची भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आहे। श्री स्वामी समर्थ महाराज महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाद वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे श्री भगवान दत्तात्रेयांचे तिसरे अवतार आहेत अशी मान्यता आहे। गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले। स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोटमध्ये प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला। तो दिवस रविवार दिनांक 6 एप्रिल 1856 हा होता आणि तोच दिवस स्वामींचा प्रकट दिन म्हणून साजरा करतो। आणि आपल्या स्वामी भक्तांसाठी हा एक मोठा उत्सव मांदियाळीच असते। स्वामी सेवा तर आपण सुरू केलेलीच आहे, पण स्वामी महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय देखील आपल्याला करायचे आहेत। यामुळे आपल्या घरामध्ये असलेल्या अडचणी, दुःख, दारिद्र्य संपूर्ण नष्ट होईल। आयुष्यात बऱ्याचदा आर्थिक समस्येशी सामना करावा लागतो। पैशाची कमतरता अनेकदा आपल्या घरामध्ये भासते। बऱ्याचदा घरातील व्यक्ती सतत आजारी पडत असते। मग त्या आजारपणामुळे असणारा सर्व पैसा खर्च होऊन जातो। मुलांची प्रगती व्हावी यासाठी स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत कधीही तुम्हाला हा उपाय करायचा आहे। जे तुम्ही श्रद्धेने, विश्वासाने कराल तर त्याचे फळ नक्की प्राप्त होते। तर पहा, साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे। औदुंबर, ज्याला उंबर या नावाने देखील ओळखले जाते। औदुंबराला भूतलावर कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील। तसेच या झाडाची पूजन केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील। या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्त होईल। तर दैवी शक्ती असलेले कडुलिंब, पिंपळ आणि वडाचे झाड याबद्दल तुम्ही ऐकलंच असेल। तसेच अजून एक दैवी शक्ती म्हणजेच उंबराचे झाड। ही जी वस्तू आहे ती तुम्ही 7 दिवस, 5 दिवस सुद्धा अर्पण करू शकता, किंवा तुम्हाला एवढे दिवस शक्य नसेल तर प्रकट दिना दिवशी तरी हा उपाय करायचा आहे। आता हा उपाय कुठे करायचा आहे तर तुमच्या घराच्या आसपास कुठे स्वामींचं केंद्र असेल तर तिथे उंबराचं झाड नक्की असतं, तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। किंवा जर तुमच्या घराच्या आसपास कुठे केंद्र नाही पण उंबराचं झाड आहे तर तिथे देखील हा उपाय तुम्ही करू शकता। तर या उपायासाठी काय करायचं आहे, एक ताट तयार करायचं। सगळ्यात आधी हळद, कुंकू, अक्षता, फुलं घ्यायची आहेत। तुपाचा दिवा घ्यायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 वातींची 1 वात करून घालायची आहे। फुलवात यासाठी घ्यायची नाही आहे। सोबत कलश भरून पाणी घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध घालायचं आहे, अगदी अर्धा चमचा घालायचा आहे। थोडंसं गंगाजल घालायचं आहे। थोडंसं चंदन असेल तर चंदन घालायचं आहे, चंदन नसेल तर कुंकू घातलं तरी चालेल। थोडेसे चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत। सोबतच पिवळ्या रंगाचं फूल घ्यायचं आहे। मग ते चाफ्याचं चालेल, झेंडूचं चालेल, कोणतंही पिवळं फूल तुम्हाला घ्यायचं आहे। त्यानंतरला तुम्ही कुठे उपाय करणार आहात तिथे जायचं आहे। तिथे गेल्यानंतर सर्वात आधी दिवा प्रज्वलित करायचा आहे। अग्नीच्या साक्षीने तुम्हाला सेवा करायची आहे, म्हणून सर्वात आधी दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर अगदी मनोभावे उंबराच्या झाडाला जे आपण पाणी तयार केलं आहे ते पाणी अर्पण करायचं आहे। आणि पाणी अर्पण करताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे। हे पाणी अर्पण केल्यानंतर जे आपण हळद, कुंकू घेतलेलं आहे, अक्षता घेतलेल्या आहेत, फुलं घेतलेलं आहेत ते सगळं अर्पण करायचं आहे। त्यानंतरला खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। तुमची इच्छा असेल, जी काही तुमची इच्छा आहे, ज्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात ती इच्छा तिथे बोलून दाखवायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या। त्यानंतरला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत।
11 प्रदक्षिणा घालताना सुद्धा मंत्राचा जप करायचा आहे. मग तो श्री स्वामी समर्थ असू द्या किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, या दोन्हीपैकी कोणत्याही मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. बघा, आपल्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपले जे गुरु आहेत ते आपल्याला मार्ग दाखवत असतात. तुम्ही 5 दिवस करू शकता, 7 दिवस करू शकता किंवा प्रकट दिनाच्या दिवशीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे ती. या सेवेने तुमच्या इच्छा मनोकामना नक्की पूर्ण होतील, कारण या वृक्षाखाली साक्षात दत्त महाराजांचा निवास असतो. त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी ही सेवा नक्की करा. निश्चितच तुमची इच्छा पूर्ण होईल. ज्यांना अपत्य नाही त्यांनी 7 दिवस तरी ही सेवा करायची आहे. जी काही तुम्ही ही सेवा करत आहात, जो काही हा तुम्ही उपाय करत आहात, तो अगदी मनापासून स्वामींवर विश्वास ठेवून तो करायचा आहे. तुम्हाला निश्चित इच्छित असं फळ प्राप्त होईल. अतिशय छोटासा पण महत्त्वाचा उपाय मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.